डे 6 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आपण आता बघणार आहे पास्ट मधला दुसरा म्हणजे पास्ट कंटिन्युअस ज्याला आपण चालू भूतकाळ म्हणतोय आणि एकूण मधला हा 6वा काळ येईल लक्षात घ्या. प्रेझेंटचे 4 आणि सिंपल पास्ट 5वा आणि हा 6वा पास्ट कंटिन्युअस मधला 12 पैकी हा 6वा पास्ट मधला दुसरा. बरोबर आहे. आता बघा प्रत्येक काळामध्ये मी तुम्हाला 4-4 वाक्य शिकवलेले आहेत. प्रत्येक काळामध्ये 4-4 वाक्य तुम्हाला लिहायला आणि म्हणायला जमायला पाहिजेत लक्षात घ्या. स्वतंत्रपणे अशी 200 पानी वही घालायची त्याला. तुम्ही कोणी असाल, विद्यार्थी असाल, अदरवाईज कोणी असाल, तुम्हाला इंग्रजी सुधारायचं आहे, तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे म्हणल्यानंतर तुम्ही ते काय करा, 200 पानी वही घाला. मी जे जे शिकवतोय त्याच्यामध्ये उतरा. 4-4 वाक्य ज्या त्या काळात म्हणायचा सराव करा, लिहायचा सराव करा. आपल्याला 200 पानी वही फक्त प्रॅक्टिसला टेन्सच्या संपली पाहिजे लक्षात घ्या. 15 ते 16-17 वर्षाचा मी एक्सपिरियन्स तुम्हाला सांगालोय की 200 पानी वही फक्त काळांच्यासाठी संपली तर आपल्याला 100% यश मिळणार आहे. ओके. त्यामुळे ज्या त्या काळामध्ये ती 4-4 वाक्य करायचा सराव करायचा आहे. आता बघा आपण चालू भूतकाळाकडे येतोय. चालू भूतकाळामध्ये बघा सब्जेक्ट, वॉज वर आणि VING म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप ज्याला म्हणतोय आपण ING रूप. आता इथं घेतलं आपण सगळे सब्जेक्ट घेतलेत. आय वॉज रीडिंग म्हणजे मी वाचत होतो. आता शेवटी मराठीमध्ये त होतो येणार आहे. वी वर रीडिंग आम्ही वाचत होतो. यू वर रीडिंग तू वाचत होतास. दे वर रीडिंग ते त्या ती वाचत होते. इथं समजा वर्ब बदललं तरी असाच अर्थ होणार. आय वॉज स्पीकिंग मी बोलत होतो. आय वॉज लर्निंग मी शिकत होतो. बघा वी वर रीडिंग आम्ही वाचत होतो, तसं वी वर वर्किंग आम्ही काम करत होतो. यू वर प्लेइंग तू खेळत होतास. दे वर वॉचिंग टीव्ही ते टीव्ही पाहत होते. त होतं. ठीक आहे. आता इकडे बघा राम वॉज रीडिंग राम वाचत होता. ही वॉज रीडिंग तो वाचत होता. गीता वॉज रीडिंग गीता वाचत होती लक्षात घ्या. शी वॉज रीडिंग ती वाचत होती. इट वॉज रीडिंग ते वाचत होते. ठीक आहे. आता इकडे सुद्धा बघा समजा राम वॉज लर्निंग राम शिकत होता. ही वॉज गिव्हिंग तो देत होता. गीता वॉज इथे वेगळं एक्झाम्पल घेतले बघा. गीता वॉज वर्किंग गीता काम करत होती. कळते का बघा. शी वॉज स्विमिंग ती पोहत होती. कळते. आता उदाहरणार्थ बघा आपण हा काळ भूतकाळामध्ये चालू क्रिया दाखवण्यासाठी वापरतोय. बरोबर. म्हणजे तुम्ही अनेक मिनिटांच्या पूर्वी असू दे, तासांच्या पूर्वी असू दे, अनेक वर्षांच्या पूर्वी, दिवसांच्या पूर्वी एखादी कृती करत होता हे सांगायसाठी आपण वापरतो. उदाहरणार्थ बघा आता तुम्हाला विचारलं, मी तुम्हाला आता विचार तुम्ही रात्री काल रात्री 9 वाजता काय करत होता तर तुम्ही मला सांगू शकताय आय वॉज स्टडिंग म्हणजे मी अभ्यास करत होतो. ॲट 9 o'clock म्हणजे 9 वाजता मी अभ्यास करत होतो. कळते का बघा. कोण टीव्ही बघत होतं म्हणजे आय वॉज वॉचिंग टीव्ही ॲट 9 o'clock 9 वाजता मी टीव्ही बघत होतो. समजतंय बघा. ही वाक्य आपण सांगतोय. ठीक आहे. आय वॉज ड्रायव्हिंग कार मी गाडी चालवत होतो. तुम्ही म्हणताय बघा अरे गाडी चालवत होतो आणि त्यामुळं मी तुझा फोन उचलला नाही. समजते का बघा. आय वॉज ड्रायव्हिंग कार म्हणजे मी कार चालवत होतो. त होतो अशी एक वर्ब घेऊन सब्जेक्ट घेऊन असं काय करा सराव करा. पॉझिटिव्ह वाक्य बना. ही आपण आता पॉझिटिव्ह वाक्य सगळी सांगितली तुम्हाला. समजते का बघा. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा आणखी एक्झाम्पल बोलायचं झालं तुम्ही 4थी मध्ये गोष्टीची पुस्तकं वाचत होता. आपण मराठी शाळेत असताना आपण काय करतो 1ली, 2री, 3री, 4थी आपल्याला गोष्टी फार आवडतात 5वी, 6वी पर्यंत. ओके. मग तेव्हा आपण गोष्टीची पुस्तकं वाचत असतो. ओके. मग त्यावेळी आपण ते म्हणू शकतो उदाहरणार्थ आय वॉज रीडिंग स्टोरी बुक्स इन 4th स्टँडर्ड. बरोबर. म्हणजे मी 4थी मध्ये असताना गोष्टीची पुस्तके वाचत होतो. समजतं का. त्यावेळी ती क्रिया दाखवली आपण. गोष्टीची पुस्तकं वाचत होतो. काल रात्री मी टीव्ही बघत होतो. कळते बघा. मी गाडी चालवत होतो. कळते का बघा. 10-15 दिवसाच्या पूर्वी आपण पहिला काळ शिकत होतो. वी वर लर्निंग फर्स्ट टेन्स बिफोर 10 days 10 दिवसांच्या पूर्वी आपण पहिला काळ शिकत होतो. समजते का बघा. म्हणजे त होतो असं येणार आहे. कळते. अशी पॉझिटिव्ह वाक्य घेऊन असं आता मी जसं सांगितलं तसं म्हणायचा सराव करायचा. आता याच्या पुढे बघूया आपण याच्यामध्ये सुद्धा 4-4 वाक्य होतात. समजते का बघा. ती 4 वाक्य कशी करायची ते बघूया आता. बघा आता आपण काय करायला लागलोय
पास्ट कंटिन्युअस मधले आपण पीएस पीक्यू एनएस एनक्यू कसं करायचं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह क्वेश्चन, जे आपण प्रत्येक काळामध्ये घेतलेलं आहे ते कसं बनवायचं हे शिकायला लागलोय. बघा आता एक्झाम्पल मध्ये यू वर रिडिंग जर घेतलं, तू वाचत होतास, तर त्याची कशी वाक्य होतील. आता आपल्याला बघा सब्जेक्ट आणि व्हर्बच्या मध्ये वॉज आणि वर आलेला आहे. ओके, म्हणजे टू बीचं भूतकाळी रूप आलेलं आहे. मी सांगितलेलं आहे तुम्हाला मागं सुद्धा, जेव्हा सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये टू बीचं रूप असेल किंवा टू हॅवची रूप असतील, जर आलेली असतील तर आपल्याला बाहेरनं काय घ्यावं लागत नाही. जसं सिंपल प्रेझेंट मध्ये आपण डू डज घेतलं, सिंपल पास्ट मध्ये डीड घेतलं, तसं इथं काय घ्यायची गरज नाही. बिकॉज वी हॅव टू बी फॉर्म हिअर. ओके, आपल्याला इथं काय आहे, टू बीची रूप आहेत. यू वर रिडिंग, आता हे वर पुढे घेऊया. वर यू रिडिंग, तू वाचत होतास का. यू वरंट रिडिंग, तू वाचत नव्हतास. वरंट यू रिडिंग, तू वाचत नव्हतास का. समजा वर्ब बदललं तरी असाच अर्थ होणार आहे. यू वर स्टडिंग, तू अभ्यास करत होतास. वर यू स्टडिंग, तू अभ्यास करत होतास का. यू वरंट स्टडिंग, तू अभ्यास करत नव्हतास. वरंट यू स्टडिंग, तू अभ्यास करत नव्हतास का. ठीक आहे. समजा आय वॉज वर्किंग, मी काम करत होतो. आय वॉज वर्किंग, मी काम करत होतो. वॉज आय वर्किंग, मी काम करत होतो का. आय वॉजंट वर्किंग, मी काम करत नव्हतो. वॉजंट आय वर्किंग, मी काम करत नव्हतो का. ठीक आहे. समजा दे वर लर्निंग, ते शिकत होते. दे वर लर्निंग, ते शिकत होते. वर दे लर्निंग, ते शिकत होते का. दे वरंट लर्निंग, ते शिकत नव्हते. वरंट दे लर्निंग, ते शिकत नव्हते का. आता थर्ड पर्सन मध्ये बघा, ही वॉज गोईंग, तो जात होता. वॉज ही गोईंग, तो जात होता का. ही वॉजंट गोईंग, तो जात नव्हता. वॉजंट ही गोईंग, तो जात नव्हता का. आपल्याला वॉज नॉट सुद्धा वापरता येतं. ही वॉज नॉट गोईंग असं सुद्धा म्हणता येतं. पण आपण काय करतोय, कॉन्ट्रॅक्शन फॉर्म वापरतोय. लक्षात घ्या, मॉडर्न लँग्वेज शिकायची असल्यामुळे आपल्याला इंग्रजीमध्ये कॉन्ट्रॅक्शन फॉर्मचा आपल्याला वापर शिकायचा आहे. ही वॉजंट गोईंग अँड वॉजंट ही गोईंग. समजा इथं असं जर म्हटलं असतं, ही वॉज गोईंग टू स्कूल, तो शाळेला जात होता. वॉज ही गोईंग टू स्कूल, तो शाळेला जात होता का. ही वॉजंट गोईंग टू स्कूल, तो शाळेला जात नव्हता. वॉजंट ही गोईंग टू स्कूल, तो शाळेला जात नव्हता का. समजा बघा, गीता वॉज डान्सिंग, गीता नृत्य करत होती. वॉज गीता डान्सिंग, गीता नृत्य करत होती का. गीता डान्स करत होती का. गीता वॉजंट डान्सिंग, गीता नृत्य किंवा डान्स करत नव्हती. वॉजंट गीता डान्सिंग, गीता डान्स करत नव्हती का. आता या काळामध्ये आपल्याला काय करायचे, असा सब्जेक्ट घ्यायचा आणि असं वर्ब घेऊन काय करायचे, याचे 4-4 वाक्य बनायचा सराव करा. आय वी यू दे शी इट, हे तुमच्या वहीमध्ये सराव करा. याचा थर्ड पर्सनचा सुद्धा घेऊन 4 वाक्य बनवायचा सराव करा.